विद्यार्थी मित्रांनो, TY BComच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील हा आपला 6वा व्हिडिओ आहे. ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट किंवा पूर्वी याला रेशो ॲनालिसिस असं या लेसनचं नाव होतं. आज आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट या विषयातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. हा व्हिडिओ फक्त टीवायलाच उपयोगी नसून इयत्ता 12वीला सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट्स हा टॉपिक बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जे 11वी 12वीला शिकत आहेत त्यांना सुद्धा शेअर करा, म्हणजे त्याचा फायदा त्या मुलांना सुद्धा होईल. सुरुवात करूया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 1. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए करंट असेट. खालीलपैकी कोणतं करंट असेट नाहीये. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, शेअर्स, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. हे सगळं आपण बॅलन्स शीटमध्ये अभ्यासलेलं आहे. स्टॉक, डेटर्स आणि कॅश बॅलन्स हे करंट असेट आहे, परंतु शेअर्स हे इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला आपण करंट असेट म्हणत नाही. म्हणून याचं उत्तर आहे शेअर्स इज नॉट ए करंट असेट. प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए लॉंग टर्म लायबिलिटी. खालीलपैकी कोणती लायबिलिटी ही लॉंग टर्म लायबिलिटी नाहीये. 4 ऑप्शन्स आहेत, 4ही हे लायबिलिटीज आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट, डिबेंचर्स, लोन फ्रॉम IDBI, मॉर्गेज लोन. विद्यार्थी मित्रांनो, डिबेंचर्स म्हणजे हे दीर्घ मुदतीचं कर्ज असतं, कमीत कमी 5 वर्ष याचा टर्म म्हणजे कालावधी असतो. त्यानंतर लोन फ्रॉम IDBI आणि मॉर्गेज लोन. डिबेंचर्स, लोन फ्रॉम IDBI आणि मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून घेतलेलं कर्ज. उदाहरणार्थ आपण जमीन तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेत असतो, त्याला आपण मॉर्गेज लोन म्हणतो. हे तीनही लोन आहेत, हे लॉंग टर्म लायबिलिटी आहे, दीर्घ मुदतीचं आहे. पण यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आहे, लॉंग टर्म लायबिलिटी नसून ही एक शॉर्ट टर्म लायबिलिटी असते. कारण दरवर्षी मार्च महिन्यामध्ये बँका आपल्याला हे अकाउंट सेटल करायला सांगतात आणि हे अकाउंट आपल्याला रिन्यू करायचं असतं. बँक ओव्हरड्राफ्ट त्याला बँक अधिकर्ष सवलत असं आपण म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बँक ओव्हरड्राफ्ट इज नॉट ए लॉंग टर्म लायबिलिटी. पुढचा प्रश्न क्रमांक 3. व्हॉट इज द आयडियल करंट रेशो. करंट रेशो एक आदर्श मापन, आयडियल म्हणजे आदर्श मापन त्याचा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, करंट रेशो म्हणजे काय? द रेशो ऑफ करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी याचं असलेलं गुणोत्तर. तर याचं आदर्श प्रमाण म्हणजे आयडियल रेशो हा दिलेला आहे 2:1. म्हणजे काय? आयडियल म्हणजे काय? जर तुमच्याकडे 100 रुपयाचे असेट्स असतील, करंट असेट्स असतील, तर तुमची लायबिलिटी ही 50 रुपयाची असायला पाहिजे. म्हणून याचा आयडियल रेशो जो दिलेला आहे 2:1. याचा दुसरा अर्थ असा आहे, जर तुमची देणी, करंट लायबिलिटी, चालू देणी ही 100 रुपयाची असतील, तर तुमचे करंट असेट्स किमान त्याच्या दुप्पट म्हणजे 200 एवढी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. व्हॉट इज द आयडियल लिक्विड रेशो. लिक्विड रेशो आता लिक्विड या शब्दाचा अर्थ समजून घ्या. लिक्विड म्हणजे आपण असं म्हणतो अकाउंटन्सीमध्ये, कॅश इज द मोस्ट लिक्विड असेट. लिक्विड म्हणजे पाणी, पातळ. जर लिक्विड असेट म्हणजे काय? असे असेट्स जे रूपांतर करण्यासाठी, त्या असेटचं पैशामध्ये रूपांतर करण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो किंवा वेळ लागतच नाही. कॅश इज द मोस्ट लिक्विड असेट. उदाहरणार्थ शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, आपण बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट विकून पैसे उभे करू शकतो. पण
कॅशला आपण लिक्विड असेट का म्हणायचं? कारण कॅशचं कॅशमध्ये रूपांतर करण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. तर लिक्विड रेशो जो आहे तो एकास एक हा आदर्श मापन आयडियल रेशो आपल्याकडे दिलेला आहे. लिक्विड रेशो आपण अभ्यासलेला आहे क्विक असेट्स डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. त्याला आपण लिक्विड रेशो किंवा क्विक रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो असा आपण अभ्यास केलेला आहे. याचा आयडियल म्हणजे आदर्श प्रमाण हे एकास एक आहे. असं का? जर क्विक म्हणजे आत्ता जर तुम्ही व्यवसाय बंद केला आणि तुम्हाला तुमचे देणे ताबडतोब आत्ताचे आत्ता जर द्यायचे ठरले तर 1 रुपये जर तुमची लायबिलिटी असेल तर 1 रुपये कमीत कमी तुमच्याकडे लिक्विड असेट म्हणजे रोख पैसा असणं आवश्यक आहे. म्हणून एकास एक हे त्याचं आदर्श प्रमाण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज लॉंग टर्म लायबिलिटी? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. डिबेंचर, बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. विद्यार्थी मित्रांना आत्ता सांगितलं होतं की डिबेंचर्स इट इज अ लॉंग टर्म लायबिलिटी. कमीत कमी 5 वर्ष कालावधीसाठी आपण डिबेंचर्स कंपन्या विकतात. बाकी बिल्स पेबल ही करंट लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन यावर्षी तरतूद करायची आणि एप्रिल ते ऑक्टोबर या 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला टॅक्स भरायचा असतो. म्हणून डिबेंचर इज अ लॉंग टर्म लायबिलिटी अँड अदर आयटम्स आर शॉर्ट टर्म लायबिलिटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो. विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटर तयार ठेवा आणि अकाउंटचा पेपर कसा द्यायचा याच्यासाठी माझा एक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. अकाउंटचा पेपर देण्यासाठी कोणकोणती तयारी तुमच्याकडे असायला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे. ट्रेडिंग अकाउंट, या ट्रेडिंग अकाउंटवरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशोचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट आहे 1,04,000 भागिले सेल्स आहे 3,20,000 गुणिले 100 आणि याचं उत्तर आलेलं आहे 32.5%. कॅल्क्युलेटर सोबत असू द्या, आपल्याला कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे. म्हणून याचं उत्तर आहे 32.5%. म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट हा विक्रीच्या 32.5% इतका आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो. आता माहिती दिलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर आणि नेट प्रॉफिट. जसा ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण कॅल्क्युलेट केला त्याच पद्धतीने नेट प्रॉफिट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. कधी कधी या ठिकाणी नेट सेल्स असा शब्द दिलेला असतो म्हणजे सेल्स रिटर्न त्यामधून वजा केलेले असतात. म्हणजे नेट प्रॉफिट या ठिकाणी आहे 56,000 गुणिले 100 भागिले 3,20,000. याचं उत्तर कॅल्क्युलेटर वापरा, कॅल्क्युलेशन करा किंवा 3 शून्य कट, इथे 3 शून्य कट, हा शून्य गेला, हा शून्य गेला, त्यानंतर 560 भागिले 32 तुमचं उत्तर येईल 17.5 17.5. या ठिकाणी एक राहिलं होतं. सेल्स या ठिकाणी दिलेले नव्हते. सेल्सची जी फिगर आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. सेल्स जी फिगर आहे ती 3,20,000. चुकून या ठिकाणी एक शून्य टाईप झालेला आहे जास्त, तर सेल्सची जी फिगर आहे ती 3,20,000 एवढी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. करंट रेशो इज 4:1. करंट रेशो, करंट असेट्स इज 60,000. फाइंड द अमाउंट ऑफ करंट लायबिलिटीज. करंट असेट दिलेले आहेत, रेशो दिलेला आहे. करंट रेशो म्हणजे द रेशो बिटवीन करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. करंट रेशो दिलाय 4:1 म्हणजे करंट असेट्स जर 4 असतील तर करंट लायबिलिटीज 1 आहे. म्हणजे 4 पट तुमचे करंट असेट्स आहेत. मग या फॉर्म्युलामध्ये आपण करंट असेट्स मध्ये 60,000 रुपये लिहिलेत म्हणजे करंट लायबिलिटीज आपण शोधू शकतो. म्हणून करंट लायबिलिटीज इज इक्वल टू 60,000 इंटू 1 तिरकस गुणाकार करा, मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 4
म्हणजे तुमचं उत्तर येईल 15,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटर वापरायची गरज असता कामा नये. या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. जर करंट असेट्स हे 60,000 असतील तर करंट लायबिलिटीज किती? तुम्ही 4 ने डायरेक्टली भाग द्या. 15 चोक 60, 15 चोक 60 म्हणजे याचं उत्तर आहे 15,000 रुपीज, 15,000 रुपये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश रेशो इंडिकेट्स percentage of net sales that is absorbed by the cost of goods sold and operating expenses. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. डॅश डॅश रेशो इंडिकेट्स द पर्सेंटेज ऑफ नेट सेल्स म्हणजे नेट सेल्स पर्सेंटेज कशाशी? विच इज ॲब्सॉर्ब बाय द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे जो माल विकलेला आहे त्याच तो माल तयार करण्यासाठी किती खर्च आला त्याला आपण CGS कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असं म्हणतो. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण अभ्यास केलेला आहे. याला आपण ऑपरेटिंग रेशो किंवा ऑपरेटिंग कॉस्ट रेशो असं म्हणतो. याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मग याचं उत्तर आहे ऑपरेटिंग. नेट प्रॉफिट नाही, ग्रॉस प्रॉफिट नाही आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही नाही. म्हणजे ऑपरेटिंग रेशो इंडिकेट्स द पर्सेंटेज ऑफ सेल्स दॅट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. दुसरं तिसरं काही नसून ट्रेडिंग अकाउंटचे सर्व खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस प्रॉफिट अँड लॉसचे खर्च, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे रिकवर केल्यानंतर जो काही टोटल खर्च येतो त्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट असं आपण म्हणत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. द डॅश डॅश द व्हॅल्यू ऑफ डेटर्स टर्नओव्हर रेशो द मोर एफिशियंट इज द मॅनेजमेंट ऑफ रिसिवेबल्स. आता 4 ऑप्शन्स दिलेत, लोअर, हायर, कॉन्स्टंट. पाठांतर करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. अकाउंटन्सी हा पाठ करण्याचा विषय अजिबात नाहीये. आपण उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. डेटर्स टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्स कसं काढतो आपण? ओपनिंग डेटर्स प्लस क्लोजिंग डेटर्स डिवायडेड बाय 2. हे त्याचं साधं सिंपल उदाहरण आहे. ओपनिंग डेटर्स प्लस क्लोजिंग डेटर्स म्हणजे 1 एप्रिलला असलेले डेटर्स आणि 31 मार्चला असलेले डेटर्स यांची बेरीज करून त्याला 2 ने भाग द्यायचं. उदाहरणार्थ 1 एप्रिलला तुमचे डेटर्स 15,000 असतील आणि 1 एप्रिलला तुमचे डेटर्स 10,000 असतील, 31 मार्चला तुमचे डेटर्स 20,000 असतील, तर 10 आणि 20,000 म्हणजे होतात 30,000 भागिले 2 म्हणजे सरासरी तुमचे डेटर्स आहेत 15,000 रुपये. पुढे पाहूया आपण डेटर्स टर्नओव्हर रेशो. या ठिकाणी मी मुद्दामून 2 उदाहरणं घेतलेली आहेत. एक म्हणजे जर तुमचे क्रेडिट सेल्स 12 लाख असतील आणि ॲव्हरेज डेटर्स म्हणजे 1 एप्रिल किंवा 31 मार्चला सरासरी तुमचे डेटर्स 2 लाख असतील. इथे उदाहरण आहे 12 लाख डिवायडेड बाय तुमचे डेटर्स 1 लाख. जर आता इथे आपल्याला डेटर्स टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. समजून घ्या डेटर्स टर्नओव्हर रेशो म्हणजे काय हे मी सांगणारच आहे. 12 लाख भागिले 2 म्हणजे 6. हा तुमचा आला DTR डेटर्स टर्नओव्हर रेशो. 12 लाख भागिले 1 लाख डेटर्स टर्नओव्हर रेशो आला या ठिकाणी 12 1 12. डेटर्स टर्नओव्हर रेशो. आता पुढचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी मी मुद्दामून तुम्हाला दाखवलेले जेणेकरून तुम्हाला हे उत्तर पाठ करायची आवश्यकता पडणार नाही. डेटर्स टर्नओव्हर रेशो इन मंथ्स याला आपण डेप्ट कलेक्शन पिरियड असं म्हणतो आपण. म्हणजे जी काही उधारी आहे हे कलेक्शन करण्यासाठी लागणारा कालावधी डेप्ट कलेक्शन पिरियड. याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मंथ्स इन अ इयर. जर महिन्यांमध्ये विचारला असेल, जर डेज मध्ये विचारला असेल तर याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ डेज इन अ इयर डिवायडेड बाय डेटर्स टर्नओव्हर रेशो. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परत आपण काय करू, दोनही हे वरती दिलेले एक्झाम्पल्स ते आपण पाहू. म्हणजे नंबर ऑफ मंथ्स वर्षामध्ये 12 महिने असतात भागिले डेटर्स टर्नओव्हर रेशो. पहिल्या केसमध्ये इथं रेशो किती आहे 6. उत्तर आलेलं आपलं 6.
दुसऱ्या ह्याच्यामध्ये उत्तर किती आलं 12, म्हणजे 6 दुने 12 आणि 12 एक 12. हा झाला तुमचा डेट कलेक्शन पिरियड इन मंथ. म्हणजे तुमच्याकडे जे ॲव्हरेज डेटर्स आहेत 2 लाख रुपये 1 एप्रिलला, हे 2 लाख रुपये वसूल होण्यासाठी तुम्हाला 2 महिने लागतात. आणि इथे 1 लाख रुपये जे तुमचे आहेत हे ॲव्हरेज डेटर्स वसूल होण्यासाठी तुम्हाला 1 महिना लागतो. मग या ठिकाणी तुमचा डेटर्स टर्नओव्हर रेशो 6 आहे, इथे तुमचा डेटर्स टर्नओव्हर रेशो 12 आहे. कमीवाला चांगला का जास्त असलेला चांगला? म्हणजे इथे 2 महिने, इथे 1 महिना. जर एका महिन्यामध्ये तुमचे 1 लाख रुपये वसूल होत असेल तर सेकंड ऑप्शन जो आहे, सेकंड एक्झाम्पल जे आहे ते बिझनेससाठी बेटर असू शकेल. म्हणून या ठिकाणी जेवढा तुमचा डेटर्स टर्नओव्हर रेशो जास्त तेवढं तुमच्या बिझनेसला बेनिफिशियल. म्हणून इथं उत्तर आहे द हायर द व्हॅल्यू ऑफ डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो जेवढा जास्त द मोर इफिशियंट इज द मॅनेजमेंट ऑफ रिसिवेबल्स. मोर इफिशियंट म्हणजे चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट चालू आहे. म्हणजे कंपनीचे डिसिजन मेकर हे रिसिवेबल्सच्या बाबतीत, डेटर्स कलेक्ट करण्याच्या बाबतीत चांगल्यापैकी बऱ्यापैकी व्यवस्थापन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत एकदा पहा. मी मुद्दामून 2 फॉर्म्युले या ठिकाणी दिलेले आहेत, कारण बऱ्याच वेळा फॉर्म्युलावरून आपल्याला लक्षात येत नाही. जेवढा डेटर्स टर्नओव्हर रेशो जास्त तेवढे कमी कालावधीमध्ये आपले पैसे वसूल होतात. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 11. इफ सेल्स टू नेटवर्थ रेशो इज 4:1. सेल्स आणि नेटवर्थ म्हणजे काय? आपण याला नेट कॅपिटल असं म्हणू शकतो. अँड द अॅन्युअल सेल्स आर 40 lakhs. फाइंड आउट नेटवर्थ. मग आपल्याला शोधायचं नेटवर्थ. अॅन्युअल सेल्स दिलेत 40 लाख. सेल्स टू नेटवर्थचा रेशो आहे 4:1. मग सेल्स टू म्हटलं की त्याच्या पुढे जे आहे ते आपण डिवायडेड बाय किंवा भागिले असं करायचं. म्हणजे सेल्स भागिले नेटवर्थ रेशो इंटू 100. नेटवर्थ रेशो नाही, सेल्स भागिले नेटवर्थ इज इक्वल टू 40 lakhs. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. नेटवर्थ इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं? नेटवर्थ. आता या ठिकाणी सेल्सचा रेशो दिलेला आहे त्यांनी, सेल्स टू नेटवर्थ. सेल्स 4 असेल तर नेटवर्थ किती असेल तुमचा 1. मग सेल्स या ठिकाणी आपण मांडून घेऊ 4. मग नेटवर्थ इज इक्वल टू 40,000. खाली नेटवर्थ आहे, नेटवर्थ आपण इकडे घेतले 40 लाख. 40 lakhs डिवायडेड बाय, या ठिकाणी 4 अंशाच्या ठिकाणी आहे, इकडे आल्यानंतर बरोबरच्या चिन्हाच्या विरुद्ध दिशेला आल्यानंतर त्याला आपण छेदाला घ्यायचंय. म्हणजे 40 लाख भागिले 4 म्हणजे आपलं उत्तर आहे 10 लाख. सरळ सरळ पाठीमागे सांगितल्याप्रमाणे तुमचं नेटवर्थ जेवढं आहे त्याच्या 4 पट तुमचं सेल्स आहे. म्हणजे सेल्स 40 लाख असेल तर तुमचं नेटवर्थ हे 1/4. 4 सरळ सरळ भाग द्या, तोंडी कॅल्क्युलेशन करू शकता. 10 चोक 40. म्हणून तुमचं उत्तर आहे ऑप्शन सी 10 lakhs. पुढचा प्रश्न क्रमांक 12. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईपीएस? विद्यार्थी मित्रांनो, ईपीएस चा फुल फॉर्म काय आहे? ई म्हणजे अर्निंग, पीएस म्हणजे पर शेअर, अर्निंग पर शेअर. हे आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो? ॲडिशनली, कारण प्रश्न वेगळ्या पद्धतीनेही विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अशा पद्धतीने पहा. जरी 20 प्रश्न या ठिकाणी दिले असतील तर करता करता तुम्ही त्याचे 40 प्रश्न तयार करू शकता, कारण त्यामध्ये वाक्यरचना बदलून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ईपीएस, अर्निंग पर शेअर. जो काही तुमचा नफा होतो कंपनीला, तो सगळा नफा आपण इक्विटी शेअर होल्डर्सला वाटतो. मग तुमच्याकडे जेवढे इक्विटी शेअर्स असतील त्याच्यानी त्याला भाग द्या, म्हणजे एका शेअर्सला मिळणारं उत्पन्न
उत्पन्न अर्निंग तुम्हाला या ठिकाणी मिळेल, म्हणून याचं उत्तर आहे अर्निंग पर शेअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. व्हॉट इज द नॉर्मल ऑर आयडियल डेप्ट इक्विटी रेशो? डेप्ट इक्विटी आता समजून घ्या. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. इक्विटी म्हणजे काय? भांडवल. म्हणजे स्वतःचं भांडवल आणि बाहेरून घेतलेलं कर्ज यांचं आदर्श प्रमाण काय आहे? बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं आदर्श प्रमाण पुस्तकामध्ये दिलेलं आहे 2:1. 2:1 म्हणजे काय? डेप्ट तुमचं 2 असेल तर इक्विटी किती असायला पाहिजे? 1. म्हणजे तुमचं भांडवल 1 लाखाचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं योग्य, त्यापेक्षा जास्त कर्ज असता कामा नये, म्हणजे ते व्यवसायाला धोकेदायक असू शकतं. म्हणून आयडियल आदर्श प्रमाण याचं दिलेलं आहे 2:1. तुमचं भांडवल जेवढं त्याच्यापेक्षा 1 लाख रुपये गुंतवा, 2 लाख रुपये कर्ज. असं करू नका. 1 लाख कर्ज घ्यायचं, 1 लाख भांडवल ठेवायचं, 5 लाख रुपयाचं कर्ज घ्यायचं. ओके, आदर्श प्रमाण आहे 2:1. प्रश्न क्रमांक 14. ग्रॉस प्रॉफिट इज 60,000 विच इज 20% ऑन सेल्स. कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. त्यांनी सांगितलंय ग्रॉस प्रॉफिट हा 60,000 रुपये आहे आणि हा 20% आहे सेल्सच्या. तुम्हाला काय शोधायचं? सेल्स नाही शोधायचं आहे, कॉस्ट ऑफ सेल्स. म्हणजे जो माल विकलेला आहे त्याची कॉस्ट प्राइस किती आहे. मग ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण शिकलोय. ग्रॉस प्रॉफिट इज 20% ऑन सेल्स, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100 हा आपला फॉर्म्युला आहे. ग्रॉस प्रॉफिट किती दिला? 20%. 20% म्हणजे कशाच्या? 100च्या. पर्सेंट म्हणजे 100. ग्रॉस प्रॉफिट आहे 60,000 आणि सेल्स आहे नाही आहे. सेल्स आपल्याला काढायचे आहेत. सगळ्यात पहिल्या या ठिकाणी सेल्स कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे विक्रीच्या 20% हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून या ठिकाणी 20/100. 20% म्हटलं तर काय करायचं? 20 डिवायडेड बाय 100 असं घ्यायचं. या ठिकाणी सेल्स कॅल्क्युलेट करा. सेल्स इज इक्वल टू 60,000 इंटू 100, 60,000 गुणिले 100, तिरकस गुणाकार करा, भागिले 20. 0 कट म्हणजे 6 लाख भागिले 2. तुमचं उत्तर आलं 3 लाख. 3 लाख हे काय आलं? कॉस्ट ऑफ सेल्स नाही आले, हे सेल्स आहे, विक्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय? ग्रॉस प्रॉफिट इज 60,000. हे 60,000 काय आहे? 20% ऑन सेल्स. बघा बरं, सेल्स या ठिकाणी किती आले? 3 लाख. त्याच्या 20% 10 कट 30,000. त्याच्या दुप्पट म्हणजे 60,000. म्हणजे विक्रीच्या 20% म्हणजे 60,000 रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. ओके, आता काय कॅल्क्युलेट करायचं? कॉस्ट ऑफ सेल्स. म्हणजे ह्याची कॉस्ट प्राइस किती आहे. आपण विकलं 3 लाखाला, प्रॉफिट आहे 60,000. मग सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट, इट इज अ कॉस्ट ऑफ सेल्स किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. म्हणून 3 लाख वजा 60,000, तुमचं उत्तर आलंय 2,40,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, अंदाजे उत्तर देऊ नका. हा व्हिडिओ 2दा-3दा पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे देता येऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. रिटर्न म्हणजे परतावा. कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे किती भांडवल गुंतवलं त्याच्यावरती किती परतावा मिळाला हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. आता कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय? कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे किती तुम्ही भांडवल गुंतवलं. या ठिकाणी तुमचा नेट प्रॉफिट आहे 2,40,000 रुपये. आता कॅपिटल एम्प्लॉइड आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये तुमचं कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख आहे. रिझर्व्स मध्ये पैसे शिल्लक आहेत ते 2 लाख रुपये आहेत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अप्रोप्रिएशन केल्यानंतर, तरतूद केल्यानंतर 60,000 रुपये बॅलन्स आहे. म्हणजे या तिघांची बेरीज जर या ठिकाणी तुम्ही केली तर ती बेरीज येते 4,60,000 रुपये. दॅट इज अ कॅपिटल एम्प्लॉइड. मग रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे काय? तुम्हाला किती भांडवल गुंतवलं त्याच्यावर किती परतावा मिळाला. त्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉइड इंटू 100. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला कसा तयार केला हे तुम्हाला माहिती हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी सर्व फॉर्म्युले कशा पद्धतीने बनवले जातात याचा
सेपरेट प्रत्येक फॉर्म्युल्याचा एक व्हिडिओ मी तयार करून अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एमकॉमला गेल्यानंतर, MBAला गेल्यानंतर आणि या वर्षीच्या TYBCOMच्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युले पाठांतर करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे 2,30,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, चुकून या ठिकाणी 2,40,000 रुपये झालेला आहे. हां, नेट प्रॉफिट आहे 2,30,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल एम्प्लॉयड आहे 4,60,000 रुपये गुणिले 100, म्हणजे याचं उत्तर येतं 0,00 कट करा, म्हणजे हा झालेला आहे 50%. तुमचं फायनल आन्सर आहे 50%. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. द रिलेशनशिप बिटवीन टू फिनान्शियल व्हेरिएबल्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन. आता आपण इतके आतापर्यंत जे रेशो, करंट रेशो, डेप्ट इक्विटी रेशो, क्विक असेट रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, हे जे रेशो बघितलेत, तर यांच्यामधले जे दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे डेप्ट आणि इक्विटी हे दोन व्हेरिएबल आहे. करंट असेट आणि करंट लायबिलिटीज हे व्हेरिएबल आहे. हे आपण कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो? रेशोमध्ये पर्सेंटेज करू शकतो, रेट्स किंवा टाइम्स मध्ये एक्सप्रेस करू शकतो, व्यक्त करू शकतो. याचं उत्तर आहे त्याचं उदाहरण पाहूया आपण. उदाहरण घेऊ. इफ द कॉस्ट प्राइस इज 100 अँड प्रॉफिट इज 20. वस्तूची किंमत 100 रुपये असेल आणि त्याच्यावरती नफा आपण 20 रुपये घेत असेल, तर आपण तीन पद्धतीने हे एक्सप्रेस करू शकतो. नंबर 1, रेशो. पहिली पद्धत जी आहे रेशो मेथड, म्हणजे 20:100 किंवा 100:20. कसे 20:100 म्हणजे काय? 1 रुपया जर तुमचा प्रॉफिट असेल तर त्याची कॉस्ट प्राइस किती आहे? 5 रुपये आहे. म्हणजे 20 × 20, 20 × 5 100, 20 100, 1 5. म्हणजे ही एक पहिली पद्धत आहे रेशो मेथड. दुसरी मेथड आहे पर्सेंटेज मेथड. म्हणजे आपण अशा पद्धतीने सांगू शकतो, युअर प्रॉफिट इज 20% ऑन कॉस्ट. तुमचा नफा हा खरेदीच्या किमतीच्या 20% आहे. इथे दिले 100 रुपये म्हणजे हे शेकडेवारी पर्सेंटेज, त्याच्या 20 रुपये म्हणजे 20%. तिसरी पद्धत आहे ती म्हणजे रेट ऑर टाइम्स मेथड. त्याला आपण पट पद्धत म्हणतो. आपण किती पट, लहानपणी आपण शिकलो दुप्पट, तिप्पट, निमपट, चौपट, 4 पट. आता 20 हे प्रॉफिट आहे, 100 हे तुमचं कॉस्ट आहे, म्हणजे 1 पंचमांश. 20 × 20, 20 × 5 100. हे आपण दोन पद्धतीने म्हणू शकतो. तुमचा नफा हा कॉस्टच्या 1/5 आहे. युअर प्रॉफिट इज 1/5 ऑफ कॉस्ट, म्हणजे 100च्या 1 पंचमांश. किंवा अल्टरनेटिव्हली असं म्हणू शकतो, तुमच्या खरेदीची किंमत, वस्तूची किंमत ही नफ्याच्या 5 पट आहे. युअर कॉस्ट प्राइस इज 5 टाइम्स ऑफ प्रॉफिट. समजलं का? म्हणजे तीनही रेशो मेथड, पर्सेंटेज मेथड और रेट्स ऑब्लिक टाइम्स मेथड, हे तीनही उत्तर बरोबर आहेत. ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. विच ऑफ द फॉलोइंग लिक्विडिटी शॉर्ट टर्म सॉल्वन्सीज आयडियल रेशो इज 1:1. कोणता रेशो विचारला त्यांनी? लिक्विडिटी शॉर्ट टर्म सॉल्वन्सीज आयडियल रेशो. आता शॉर्ट टर्म सॉल्वन्सी म्हणजे अल्प कालावधीमध्ये 1, 2, 3 महिने किंवा लेस दॅन 1 इयर आपण त्याला म्हणू शकतो. तर शॉर्ट टर्म मध्ये तुमची सॉल्वन्सी म्हणजे तुम्ही सॉल्वंट आहात का इनसॉल्वंट आहात, हे जर आपल्याला जज करायचं असेल तर एकास एक असा कोणता रेशो आपण अभ्यासलेला आहे? तो लिक्विड रेशो आहे का, क्विक रेशो आहे का, ॲसिड टेस्ट रेशो आहे? विद्यार्थी मित्रांनो, एकास एक ह्या तीनही संज्ञा एकच आहेत. लिक्विड रेशो, क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, तिन्हींचा अर्थ एकच आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. इन डेप्ट इक्विटी रेशो विच ऑफ द फॉलोइंग कम्स अंडर इक्विटी. डेप्ट इक्विटी रेशो मध्ये इक्विटी मध्ये काय काय येतं? इक्विटी शेअर कॅपिटल येणार का, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल येणार का, जनरल रिझर्व येणार? विद्यार्थी मित्रांनो,
इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व्ह अँड सरप्लस, हे सर्वचे सर्व जे आहेत हे इक्विटी किंवा शेअर होल्डर्स फंड यामध्ये येत असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव्ह. ह्या सगळ्यांना आपण थोडक्यात इक्विटी शेअर होल्डर्स फंड असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. इन क्विक रेशो डॅश डॅश आर एक्सक्लुडेड इन करंट असेट. क्विक रेशो मध्ये, ऍसिड टेस्ट रेशो मध्ये करंट असेट्स मधून काय वगळलं जातं? एक, इन क्विक रेशो स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस. आता क्विक म्हणजे काय? ताबडतोब, आत्ताचे आत्ता. जर तुम्हाला क्विक रेशो काढायचा असेल तर क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज, म्हणजे लगेच तुम्ही ते असेट्स काय करू शकता? कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता. त्याला आपण क्विक असेट म्हणतो. मग क्विक असेटमध्ये स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस का वजा करायचं? कारण स्टॉक असं आपण गृहीत धरतो, ॲज्युम करतो, इट मे नॉट बी रिअलाइज्ड. तुम्ही विचार करा, एखादी मोठी कंपनी आहे, दुकान आहे, डीमार्ट आहे किंवा बिग बाजार आहे. जर त्यांनी ठरवलं की आज आपल्याला कंपनी बंद करायची, तर एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये त्या वस्तू विकल्या जाणार नाही. म्हणून त्याला, स्टॉकला आपण क्विक असेट्स म्हणू शकत नाही. म्हणून क्विक असेट्स आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड म्हणजे ऑलरेडी आपण खर्च केलेला असतो, त्यामुळे ते असेट्स आपल्याकडे कॅशमध्ये परत रिअलाइज होण्याची शक्यता कमी असते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस आर एक्सक्लुडेड इन द करंट असेट्स. कारण याचं उत्तर क्विक असेट्स किंवा करंट असेट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन क्विक रेशो डॅश डॅश इज एक्सक्लुडेड फ्रॉम करंट लायबिलिटीज. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी या ठिकाणी क्विक लायबिलिटीज सुद्धा असू शकतं, म्हणजे क्विक असेट्सच्या ठिकाणी क्विक लायबिलिटीज असू शकतं. इन क्विक रेशो डॅश डॅश इज एक्सक्लुडेड फ्रॉम क्विक लायबिलिटीज. क्विक लायबिलिटीज मध्ये, क्विक रेशो मध्ये काय आपण एक्सक्लूड करतो? क्विक म्हणजे ताबडतोब, लगेचच्या लगेच आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे असतात. इन क्विक रेशो बँक ओव्हरड्राफ्ट इज एक्सक्लुडेड. का? बिकॉज बँक ओव्हरड्राफ्ट इट इज ट्रीटेड ॲज अ परमनंट वे ऑफ फायनान्सिंग. हे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? चालू खात्यामध्ये असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे काढण्याची दिलेली सवलत. इट इज अ रिकरिंग टाइप ऑफ अकाउंट. त्यामुळे क्विक रेशो मध्ये क्विक लायबिलिटीज काढताना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट आपण वजा करत असतो. कारण बँक ओव्हरड्राफ्ट इट इज ट्रीटेड ॲज अ परमनंट वे ऑफ फायनान्सिंग. कारण जरी आज आपण सगळे पैसे भरले, तरी उद्या परत गरज पडली तर आपण बँक ओव्हरड्राफ्टचे पैसे काढू शकतो. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट हे याचं फायनल आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व सजेशन, सूचना ह्या मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज पाठवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही जरी तुम्ही TYBCom पास झाला, MCOMला गेलात, तर तुम्हाला कॉमर्सच्या करिअरविषयी वेगवेगळे व्हिडिओ, करंट अफेअर्स, वाणिज्य, कॉमर्स, बिझनेस, इंडस्ट्रीची माहिती छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत मी पाठवणार आहे. धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक.